देवळाली कॅम्पच्या बाणस्कुल येथील श्री मल्हारी बाबा मंदिराचा यात्रा उत्सव संपन्न. देवळाली कॅम्प येथील बाणस्कुल भागातील श्री मल्हारी बाबा मंदिराचा यात्रा उत्सव मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेनिमित्त सकाळी 8 वाजेला श्री मल्हारी बाबा समाधीचे पूजन मंदिराचे सेवेकरी संतोष खंडेराव गीते यांच्या हस्ते करण्यात आले. 9 वाजेला श्री मल्हारी बाबा मंदिरातील मूर्तीस अभिषेक सेवेकरी संतोष गीते यांनी सपत्नीक केला. त्यानंतर मल्हारी बाबांची चांदीची मूर्ती रथात विराजमान करण्यात आली. बगूरचे माजी नगराध्यक्ष विजय करंजकर तसेच अनिता करंजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. संबळाच्या तालावर रथ, ध्वज आणि कावडची मिरवणूक बगूर शहरातून पार पडली. मिरवणुकीची सांगता पुन्हा मंदिरात झाली. सायंकाळी मल्हारी बाबा यांची यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी आणि सायंकाळी मंदिरात आरती करण्यात आली. दिवसभरात हजारो भक्तांनी मल्हारी बाबांचे दर्शन घेतले. सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. रात्री दोनवाडी येथील गोंधळी शिरोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. यात्रेनिमित्त मंदिराबाहेर प्रसाद, पूजा साहित्य, खेळणी तसेच खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी आणि सजावट करण्यात आली होती. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी सोमनाथ मोजाड, विष्णू चौधरी, बाळू गीते, सुरेश गीते, शंकर करंजकर, अंबादास कस्तुरे, देवीदास गीते, राजेंद्र आंबेकर, संजय शेटे, रामकिसन करंजकर, नितीन करंजकर, युवराज शेळके, प्रशांत करंजकर, रामा वाघचौरे, संपत देशमुख, संतोष करंजकर, देवीदास देवरे, बाळासाहेब पाटोळे, सोमनाथ गीते, संजय गीते आदी प्रयत्नशील होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.